हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग. डेली ब्लॉग नाही, आता मी कधीतरीच ब्लॉग बनवते. मी डेली ब्लॉग पण नाही बनवत. सो गाईज, मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मागच्या ब्लॉगमध्ये मळवलीचा ब्लॉग होता. त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं असेल की हा माझा शेवटच्या संडेचा ब्लॉग आहे. नेक्स्ट संडेला मी मम्मीकडे जाणार वगैरे, म्हणून मी ब्लॉग काढते आहे. आज आहे सॅटरडे, तर आज आम्ही निघणार आहे आणि उद्या पोहोचेल, कारण एक पूर्ण रात्र लागते. सो गाईज, का चालली आहे? कारण तो आखाडाचा महिना आहे ना काहीतरी, त्यामुळे चालली आहे गाईज. नाही तर माझी अजिबात इच्छा नाही आहे जायची, कारण मला सोडायला ओमकार येणार आहे. आता बघा, आता नाईटला आमची 9 वाजता बस आहे. उद्या सकाळी पोहोचणार 7ला आणि तो लगेच उद्याच निघणार आहे, राहणार नाही एक दिवस पण. आणि मला असं वाटते की मी गेले तर आता डायरेक्ट गणपतीमध्ये येईल, कारण एवढं लांबसारखं येणं जाणं होत नाही. आणि लग्न झाल्यापासून मी फक्त एकदाच गेले होते मम्मीकडं, 5 महिन्यातून एकदाच गेले होते. पण गाईज, माझी खरंच थोडी पण इच्छा नाही आहे जायची. मी बॅग पॅक करत असताना मला एवढं रडायला येत होतं ना, काय माहिती का, पोरी एवढ्या खुश होतात जायला. मी पण खुश आहे, नाही का. ऑलवेज मी सगळ्याच पोरी खुश असतात. मी पण खूप खुश आहे, मम्मीकडे चालली. मी कालच बॅग पण भरून ठेवली. आणि आज मी माझ्या गोळ्या संपल्या होत्या, मी गोळ्या आणायला गेलो. तर एवढं सॅड वाटतंय ना भाई मला, जसं काहीतरी मी लय मागं सोडून चालले असं सगळ्या पोरींना वाटत असेल, मलाच नाही, भरपूर पोरींना वाटत असेल. पण मला असं आता खूप सवय लागली आहे मला, नाही का, असं सोबत राहायची. मला माहीत नाही मी आता 2 महिने राहील का मी एका महिन्यातच येईल. पण मला अजिबात इच्छा नाही जायची. मला असं वाटते मी जाईल. आम्ही त्यासाठी कपडे पण थोडं घेतले. मी जाईल आणि लगेच येईल. पण गाईज, तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. मी नाकातलं पण घेतलं त्या दिवशी, ते मी ब्लॉगमध्ये दाखवलंच नाही. मी पालखीच्या दिवशीच घेतलं. कसं वाटतं, मी आधीपासून कॉलेजमध्ये असल्यापासून हाच पॅटर्न यूज करते. लग्नाच्या टायमाला माझं असलं सोन्याचं होतं, त्याचे माझे स्टोन होते. लग्नाच्या टायमाला ना हरवलं आहे माझं ते, म्हणजे मी एका बॉक्समध्ये ठेवलं होतं मेकअपच्या, ते पडला असेल कोणाच्या तरी हातून. तर मी हा पॅटर्न आहे ना स्टार्टिंगपासून असंच वापरते ना, तर मला तर स्टोन देऊन मला ना आवडत. आता टेम्परवरी मी घातलं होतं लग्न झाल्यानंतर, पण आता मी परत तेच घातलं. तर गाईज, कसं दिसतंय ते पण कमेंट करून सांगा मला, नाही तर मी मग चेंज करल. त्यावेळेला गाईज संपल्या ह्याच्यात मासवडे आणले होते, घरमध्ये डब्बा आणला आहे, कारण इथं बाहेरच्या हॉटेल एकदम घाणेरडे असतात. या जेवायला सगळ्यांनी ओमकार खाली गेला आहे काहीतरी आणायला, आणि माझा फेवरेट खिचडी भात आणि भाजी संपली. आता जेवणार आणि पडे मारणार. मस्त लक्झरी बस आहे, बस मस्त आहे. गाईज, जेवण वगैरे झालं आहे आमचं. आता मस्त पडी मारायची आणि डायरेक्ट आता तिथं गेल्यावरच चालू करायला. लायटिंग मस्त करून ठेवली बस. ह्यावेळेसची बस चांगली आहे भाई, नाही तर नेहमी एवढी चांगली बस नसते. पण ह्यावेळेस आजची लक्झरी बस आहे, थोडीशी भारी वाटतं. काहीच कुठंही ट्रेपला जावा, कुठेही जावा, गोळी नाही चुकली पाहिजे. गोळ्यांचा टाईम झालेला आहे, या सर्वांनी गोळी खायला. खरंच मला आधीपेक्षा आता बेटर वाटतंय. पण गोळा खाऊन आता फक्त थोडंसं वेट लॉस करायचं आहे बस. तुला कसं काय कळलं? पण मग आपण तिथंच जेवलो असतो. गाईज बघा, मैरेली आहे बहुत लंबे से जाके राहिला, खूप लांबून. हां, जसं काय वरून आणली आईस्क्रीम. हां, दुसऱ्या कंपनीची नव्हती का? कंपनीच एक होतं. गाईज हे बघा,
मी परवानंतर डायरेक्ट आज ब्लॉग चालू केला आहे. मम्मीकडं जाणार आहे असं मी ब्लॉग चालू केला आणि नंतर माझ्या लक्षातच नाही. माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणून मी आत्ता ब्लॉग चालू केला. आणि बघा इथं अजिबात पाऊस नव्हता आणि बघा पुण्यावरनं थोडा पाऊस घेऊन आले मी. तर भरपूर पाऊस होतो गाईज. आणि तो गाईज त्या दिवसानंतर मी ब्लॉग केलाच नाही. मी तिथनं येऊन 3-4 दिवस झाले आणि मी आज ब्लॉग चालू करते. म्हणजे माझी इच्छाच नव्हती ब्लॉग काढायची वगैरे, पण आता म्हटलं ठीक आहे थोडी ॲडजस्ट झाले मी नाही का, तर म्हटलं ब्लॉग चालू करावा. तर 3 दिवसानंतर डायरेक्ट आलेला पण ब्लॉग नाही टाकला मी, बसमधला टाकला आणि डायरेक्ट आज ब्लॉग चालू करते. आणि ब्लॉग चालू करायचं एक कारण आहे खरं तर, म्हणजे माझे जे जुने फॉलोअर्स आहेत ना त्यांना माहिती असेल, मी एक छोटंसं बाळ होतं, मी त्या बाळासोबत व्हिडिओ काढायचे. ते ना दिल्लीचे होते, ते आमच्या समोर राहायचे. तर ते ना दिल्लीला गेले होते 2-3 वर्ष झालं. तर ना आता ते परत राहायला आले आणि त्यांना कळालं की माझं लग्न झालं आहे. म्हणजे त्यांना माहीत आल्यावर कळालं की लग्न झालं आहे. तर त्यांनी ना माझ्यासाठी खूप छान असे कपडे नाही का लग्नानंतर करतात काही जण, तर त्यांनी मला खूप छान असे कपडे आणलेत. मला ते दाखवायचे कारण लग्न झाल्यापासून माझ्या नातेवाईकांनी किंवा कोणीच आतापर्यंत कोणीच केलेलं नाही आहे, कोणीच नाही. आम्ही लोकांसाठी एवढं केलं पण आमच्यासाठी कोणीच नाही केलं. पण ती बाहेरची अदर कास्ट मुस्लिम आहे ती, पण खूप भारी आहे. ते एका मोठ्या बहिणीसारखीच आहे. मी तुम्हाला तिने काय घेतलं ते दाखवते. गाईज हे माझं छोटंसं घर आहे. मागचा पसारा इग्नोर करा, माझ्या भरपूर रील्समध्ये पण आलं आहे, मला नाही काय वाटत. सो ही ओढणी आहे, खूप छान आहे. ते लोक घालतात ना त्या टाईपचेच कपडे आणि तिने सगळं घेऊन दिलं आहे मला. ही पॅन्ट आहे, आता शू आणि हा ड्रेस आहे. म्हणजे हा मटेरियल आहे, हा शिवायचा आहे का. आणि त्याची फ्रंट साईज खूप आवडली आहे बघा, किती छान आहे. पण टेलर पण तसा पाहिजे शिवणारा, खूप छान आहे. आणि ॲज इट इज सेम टू सेम बांगड्या त्याने घेतल्या. ह्या आता इथं आत्ता सिटी व्हायला लागली, अपडेट व्हायला लागले म्हणून इथं सगळ्या गोष्टी महाग भेटतात. ह्या एवढ्याच बांगड्या 300 रुपयाच्या आहेत आणि तिने मागचा पुढचा विचार न करता ह्या बांगड्या घेतल्या. गाईस मी तिच्यासाठी कधी नाही केलं, फक्त तिचं छोटंसं बाळ आहे तर मी कधी पुण्याला वगैरे गेले तर त्याच्यासाठी चप्पल कपडे आणायचे, कारण तो माझा खूप लाडका होता. भरपूर जणांना माहिती, म्हणजे भरपूर माझ्या हायलाईट्समध्ये अजून पण त्याचे फोटो व्हिडिओ असतील, जाऊन बघू शकता तुम्ही. तर मला एवढंच म्हणायचं की घरच्यांवर अपेक्षा पण ठेवू नका. अपेक्षा तर कोणाकडनंच ठेवू नका, पण घरच्यांकडनं तर कुठलीच अपेक्षा ठेवू नका. आणि घरच्यांसाठी काही करू पण नका. नातेवाईकांसाठी जर करायचं असेल ना तर बाहेरच्यांसाठी करा, ते तरी थोडंसं म्हणजे जाणीव ठेवून परत आपल्याला करतील. पण नातेवाईकांना कधीच काय करू नका. तर ड्रेस छान आहे ना. मी फक्त हे एवढंच दाखवण्यासाठी खरं ब्लॉग चालू केलं आणि हे सांगायला की उद्यापासून मी ब्लॉग कंटिन्यू करते आणि माझ्या डेली ब्लॉग करतील. कारण मी इथे लवकर उठते 5 वाजता, कारण माझं वजन खूप वाढलं आहे. तर मी इथं वॉकिंगला वॉकिंग सगळं चालू आहे. तर मी उद्यापासून. आणि आमच्या गावाकडं उद्या जत्रा आहे, एक 17 तारखेला आणि एक 27 तारखेला आहे. मी तर जात नाही, म्हणजे एवढी गर्दी असते ना की नाही, आम्ही थोडंसं लेट जातो जत्रा वगैरे झाली की. पण जर मी गेले तर मी नक्की ब्लॉग शेअर करेन आणि ह्या पुढचे सगळे ब्लॉग बघा. हा ब्लॉग छोटा होईल पण ह्याच्या पुढचे सगळे ब्लॉग बघा. मी डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.